नमस्कार, मी अनंत कौसाल. आजच्या लेक्चर मध्ये सर आपण काय शिकणार आहोत सर? एनर्जी. ओके, एनर्जी सर. काय शिकलो आपण? एनर्जी शिकलो. बघा, कार्बोहायड्रेटचे मेन फंक्शन आपल्या ह्युमन बॉडी मध्ये काय असतात हे सर आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत. ओके, तर बघा, आपल्या ह्युमन बॉडी मध्ये सर्वात महत्वाचा काय सर बायोमॉलिक्यूल कोणता असतो सर? हा असतो ओके कार्बोहाइड्रेट. मेन सोर्स ऑफ एनर्जी इन ह्यूमन बॉडी. क्लियर अन्ना? क्या बताया हमने? हमने बताया कि बबुआ जी हमारी ह्यूमन बॉडी का सबसे ज्यादा एनर्जी किसमें होती है? हमारे बायोमॉलिक्यूल में होती है. उसका नाम होता है क्या? कार्बोहाइड्रेट. हमारी ह्यूमन बॉडी का क्या सबसे ज्यादा एनर्जी स्टोर करने वाला सब्सटेंस क्या होता है? कार्बोहाइड्रेट होता है. क्लियर अन्ना? क्लियर सर. ओके, most important source of energy in a body. Repeat me. Most important source in human body is called the carbohydrate. अरे हाँ या ना? हाँ सर. Carbohydrate plays a very important role. Source of energy in the body. सर जी काय म्हणलं आपण? म्हणलं की कार्बोहायड्रेट द मोस्ट इम्पॉर्टंट रोल सर प्ले कर सकते. काय करतो? रोल निभवतो. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले इन ह्युमन बॉडी. सोर्स ऑफ एनर्जी. अरे हाँ या ना? हाँ सर. एक्झाम्पल ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि लॅक्टोज. रिपीट मी. फ्रुक्टोज, ग्लुकोज आणि लॅक्टोज. ग्लायकोगेन, सेल्युलोज, स्टार्च. अरे हाँ या ना? हाँ सर. कार्बोहायड्रेट प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन प्रोटेक्शन ऑफ सेल वॉल प्लांट सेल. एक्झाम्पल सेल्युलोज. काय सर? बघा, सर्वात महत्वाची बघा, कार्बोहायड्रेट प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन प्रोटेक्शन ऑफ प्लांट सेल. सर जी काय? बघा, प्लांट सेल वॉल, नॉट सेल, प्लांट सेल वॉल. एक्झाम्पल प्लांट सेल कशापासून बनते? आपल्या सेल्युलोज पासून बनते. अरे हा ये ना? व्हॉट इज सेल्युलोज? सेल्युलोज एका प्रकारचं पॉलिसेक्राइड असतं. काय असतं? बघा, सेल्युलोज पॉलिसेक्राइड. सर काय? सेल्युलोज पॉलिसेक्राइड असतं आपलं सेल्युलोज. आणि मोस्ट इम्पॉर्टंट रोल सर प्ले करतं आपलं कार्बोहायड्रेट प्रोटेक्शन टू प्लांट सेल वॉल. अरे हा, एक्झाम्पल सेल्युलोज. कारण की आपल्या सेल्युलोज पासून आपली काय बनते? प्लांट सेल वॉल बनते. आणि सर ह्युमनला म्हणजे आपल्या अॅनिमलला कोणत्याही प्रकारचे सेल वॉल प्रेझेंट नसते. क्लिअर ना? क्लिअर सर. इज अ सायटोलॉजी. व्हॉट इज सायटोलॉजी? स्टडी ऑफ सेल. क्लिअर ना? डिस्क्राइब सेल. डॉक्टर नो डॉक्टर रॉबर्ट हुक. क्लिअर ना? क्लिअर सर. मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट. व्हॉट इज मेटाबॉलिझम बबुआजी? मेटाबॉलिझम डिवाइड टू पार्ट, कॅटाबॉलिझम आणि एनाबॉलिझम. व्हॉट इज कॅटाबॉलिझम? व्हॉट इज कॅटाबॉलिझम? कॅटाबॉलिझम म्हटलं ब्रेक डाउन टू मॉलिक्युल्स. रिपीट मी. ब्रेक डाउन टू मॉलिक्युल्स इज कॉल्ड द कॅटाबॉलिझम. आणि एनाबॉलिझम इज कॉल्ड एज प्रिपेअर टू और मेक टू न्यू मॉलिक्युल्स. क्लिअर ना? क्लिअर. इज कॉल्ड एज मेटाबॉलिझम. तर मेटाबॉलिझम कार्बोहायड्रेट काय असतं? बघा, कार्बोहायड्रेट आर द मोस्ट abundant organic molecule of earth. Okay sir. Carbohydrate are the major source of energy in the body. मेजर सोर्स आपल्या ह्युमन बॉडी मध्ये कोण असतो? आपला कार्बोहायड्रेट असतो. ओके, मेन सोर्स ऑफ एनर्जी इन अ बॉडी. ओके सर. ऑल द बायोमॉलिक्यूल प्रोसेस दॅट आर इन्व्हॉल्व इन सिंथेसिस, breakdown, interconversion of carbohydrate that ensure constantly supply of energy. It is also called carbohydrate metabolism. सर जी क्या लिखा हमने? क्या पढ़ा अभी? हमने पढ़ा कि कार्बोहाइड्रेट आर द मोस्ट abundant organic compound in earth. आपल्या पृथ्वीवर सर्वात महत्वाचा बायोमॉलिक्यूल और ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता आहे? आपला कार्बोहायड्रेट आहे. कारण सर काय आपलं आहे? आपल्या ह्युमन बॉडी मधला और लिव्हिंग बॉडी मधला और अॅनिमल बॉडी मधला किंवा कोणत्याही लिव्हिंग बॉडी मधला मेन सोर्स ऑफ एनर्जी सर कोण आहे? आपला कार्बोहायड्रेट आहे. म्हणून सर आपल्या पृथ्वीवर सर्वात मोस्ट abundant बायोमॉलिक्यूल कोणता असतो? आपला कार्बोहायड्रेट असतो. ओके, कारण सर मेन सोर्स ऑफ एनर्जी इन अ लिव्हिंग बॉडी. अरे हा या ना? हा सर. कार्बोहाइड्रेट आर द मेजर सोर्स ऑफ एनर्जी इन अ बॉडी. ही बात समझ में आई थी आपकी? ओके सर. ऑल द बायोमॉलिक्यूल प्रोसेस. सर व्हॉट इज बायोमॉलिक्यूल? बघा, बायोमॉलिक्यूल प्रोसेस म्हणजे काय असतंय? तर आपलं जे कार्बोहायड्रेट आहे का ते बायोमॉलिक्यूल सर एका प्रकारचं. ओके, तर याची जी प्रोसेस केली जाते सर त्याला बायोमॉलिक्यूल्स असं म्हणतात. सर जी रिपीट मी. जी काय केमिकल रिॲक्शन केली जाते ओके त्या प्रोसेसला त्या रिॲक्शनला सर बायो रिॲक्शन और बायो
काय म्हणतात त्याला बायोकेमिकल प्रोसेस असं म्हटलं जातं सर जी. कारण कार्बोहायड्रेट एका प्रकारचं बायोकेमिकल आहे. आर एस ऑर नो सर इज कॉल्ड बायोकेमिकल प्रोसेस. सर जी प्रोसेस केली जाते का त्याला बायोकेमिकल प्रोसेस असं म्हटलं जातं. आर एस ऑर नो? यस सर. that are involved in a synthesis breakdown इंटर्न कन्व्हर्जन्स. यामध्ये सर काय केलं जातं आपल्या कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन केलं जातं, नवीन मॉलिक्यूल तयार केले जातात, त्याचं कन्व्हर्जेशन केलं जातं. ओके. ऑफ कार्बोहायड्रेट दॅट इन्शुअर कॉन्स्टंट सप्लाय ऑफ एनर्जी. इट इज ऑल्सो ॲज अ कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. तर बघा कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम म्हणजे सर काय असतं बघा, याच कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन करणं, याच न्यू मॉलिक्युल्स तयार करणं, किंवा याच काय करणं सर ट्रान्झिशन करणं, और काय करणं सर जी कन्वर्जन करणं इज कॉल्ड एज कार्बोहाइड्रेट मेटाबॉलिज्म. बाब दिमाग में छप गया आपके, तो छापो दिमाग में.